Hello friends, I am Singari Hanuman from the Jagdamba Vidyalaya Deolas. Today we are going to learn a sentence which is the most important part of basic English grammar. What is sentence? Sentence म्हणजे वाक्य. Sentence, what is definition of sentence? Sentence is a group of words which make a complete sense. म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा अर्थपूर्ण समूह की ज्यातून पूर्ण अर्थबोध होतो किंवा शब्दांचा अर्थपूर्ण समूह की ज्यातून पूर्ण बोध होतो. फर्स्ट सेंटेन्स आहे रमेश राइट्स होमवर्क. हियर रमेश इज सब्जेक्ट, राइट्स इज वर्ब and homework is an object. म्हणजे इंग्रजीत वाक्याची रचना SVO असते. वाक्य क्रियापदाला कोणी प्रश्न विचारला असता सब्जेक्ट निघतो. हू राइट्स होमवर्क? रमेश. रमेश इज सब्जेक्ट. क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता ऑब्जेक्ट निघते. व्हॉट डज रमेश राइट होमवर्क? हे ऑब्जेक्ट आहे. यालाच आपण जो सब्जेक्ट असतो त्याला सब्जेक्ट पार्ट म्हणतो आणि सब्जेक्ट विषयी जी माहिती सांगितलेली असते त्याला प्रिडिकेट पार्ट असं म्हणतो. प्रिडिकेट म्हणजे अंदाज व्यक्त करणे. तर राइट्स होमवर्क हा प्रिडिकेट पार्ट आहे. 8वीच्या पुस्तकामध्ये अंडरलाईन सब्जेक्ट पार्ट अँड प्रेडिकेट पार्ट असा लँग्वेज स्टडी मध्ये अभ्यास आहे. तिथं त्या प्रकारे म्हणजे सब्जेक्ट पार्ट म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट आणि सब्जेक्ट विषयी जी माहिती सांगितलेली असते त्याला प्रेडिकेट पार्ट म्हणायचं. दुसरं वाक्य राजू इज माय फ्रेंड. हियर राजू सब्जेक्ट, इज वर्ब आणि माय फ्रेंड हा कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. राजू इज, राजू आहे असं म्हटलं की वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. माय फ्रेंड जोडलं की वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे SVO किंवा C इंग्रजीमध्ये वाक्याची रचना असते. सर्वच वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येईल असं नाही. तिसरं वाक्य पहा, उषा रन्स फास्ट. इथं उषा काय आहे? सब्जेक्ट आहे. उषा सब्जेक्ट आहे, रन्स हे वर्ब आहे, तर फास्ट हे ॲडव्हर्ब आहे. फास्ट हे ऑब्जेक्ट नाही, फास्ट हे काय ॲडव्हर्ब आहे. म्हणजे SV रचना असते, ऑब्जेक्ट नाही. काही क्रियापद त्यांना कर्माची गरज नसते. चौथं जे वाक्य आहे स्माइल, एक शब्द आहे स्माइल प्लीज. स्माइल आपण फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफर म्हणत असतात स्माइल. स्माइल प्लीज म्हणजे वन वर्ड कॅन बी सेंटेन्स. एक शब्द सुद्धा वाक्य होऊ शकतात. तर वाक्याची रचना SVO असते, परंतु ज्यावेळी कर्त्यापेक्षा क्रिया महत्वाची असते त्यावेळी कधी कधी अगोदर क्रियापद येतं किंवा जे महत्वाचे शब्द आहेत ते अगोदर येतात. क्रियापद येतं नंतर करता येतो. 8व्या वाक्यामध्ये हिअर कम्स द रेन. हिअर कम्स, हिअर हे ॲडव्हर्ब आहे ADV. तर कम्स हे वर्ब आहे आणि द रेन्स हे सब्जेक्ट आहे. द रेन, रिअल ऑर्डर कशी आहे? द रेन्स कम हिअर. पण ही एका कवितेचं नाव आहे हिअर कम्स द रेन. म्हणजे कवितेमध्ये असा इन्व्हर्जन केलं जाते. ह्याला इन्व्हर्जन म्हणतो. शब्दाची प्रॉपर ऑर्डर बदलली जाते त्याला इन्व्हर्जन. हा एक फिगर ऑफ स्पीच आहे. तर म्हणजे इथं पाऊस येणे महत्वाचे आहे म्हणून हिअर कम्स द रेन असं म्हटलेलं आहे. उन्हाळ्यानंतर जर पहिल्यांदा पाऊस आला की आपण म्हणतो आला आला पाऊस आला, पाऊस आला म्हणत नाही. म्हणजे इथं पाऊस येण्याची महत्वाची क्रिया आहे म्हणून कम्स आहे. तसंच कवितेमध्ये नियमक साधण्यासाठी कधी कधी वर्ड ऑर्डर चेंज केली जाते. आता 10वीच्या पहिल्या कवितेमध्ये 10 एजर्स प्रेयर यामध्ये हे सेंटेन्स आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक. हिअर
डिसिजन्स काय आहे, इथं ओ आहे, आय हा सब्जेक्ट आहे, मस्ट मेक हे वर्ब आहे. रिअल ऑर्डर काय आहे, खरी ऑर्डर आय मस्ट मेक डिसिजन्स. म्हणजे वाक्याची रचना इंग्रजीमध्ये SVO किंवा C असते. प्रत्येकच वाक्यामध्ये ओ येईल असं नाही. एक शब्दही वाक्य होऊ शकतो इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये. ऑर्डर चेंज केले जाऊ शकते किंवा कधी कधी यमक साधण्यासाठी तर कधी इंटेन्सिटी दर्शवण्यासाठी केलं जातं. तर या वाक्याचे क्लॉज वरून प्रकार आहेत. क्लॉज म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. क्लॉज बघा, आठवतं का? Clause is a group of words which contains subject and verb. म्हणजे शब्दांचा असा समूह की ज्यामध्ये कर्ता आणि क्रियापद असतं. त्याच्या पण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज प्रकार पडतात. मेन क्लॉज म्हणजे काय, सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये काही माहिती घेतलेली आहे. तर वाक्याचे प्रकार, काइंड्स ऑफ सेंटेन्स, क्लॉज वरून वाक्याचे जे प्रकार पडतात तीन काइंड्स ऑफ सेंटेन्स. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस कशावरून, क्लॉज वरून. म्हणजे क्लॉजची संख्या, क्लॉजची संख्या यावरून तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो सिंपल सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य. साध्या वाक्यामध्ये काय असतं, एकच क्लॉज असतो आणि तो प्रिन्सिपल क्लॉज किंवा मेन क्लॉज असतो. उदाहरण पहा, आय राईट होमवर्क ऑन संडे. इथं एकच क्लॉज आहे आणि तो मेन क्लॉज आहे आणि त्याच्यात एकच वर्ब आहे, ते फायनाइट वर्ब, त्याला मेन वर्ब म्हणतो. तर सिंपल सेंटेन्स मध्ये क्लॉजची संख्या एकच आणि तो हे मेन क्लॉज असतो. त्याच्यामध्ये एक फायनाइट वर्ब असतं, म्हणजे त्याला सिंपल सेंटेन्स असं म्हणायचं. दुसरा जो प्रकार आहे क्लॉज वरून पडणारा तो कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त मेन क्लॉजेस काय कोऑर्डिनेटिंग कंजक्शन न जोडलेले असतात. दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्लॉजेस, आपण त्याला साधी वाक्य म्हणतो. दोन किंवा दोन पेक्षा जास्त साधी वाक्य. अँड, बट, ऑर, नायदर, नॉर, आयदर, ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज, हेन्स, देअरफॉर अशा कोऑर्डिनेटिंग कंजक्शन न जोडलेले असतात. हा उदाहरण पाहू आपण. राजू plays cricket and he reads story books on Sunday. यामध्ये राजू प्लेज क्रिकेट हा एक काय आहे मेन क्लॉज किंवा एक साधं वाक्य. आणि दुसरं ही रीड्स स्टोरी बुक्स हे दुसरं साधं वाक्य. जोडलंय कशानं, अँड नाही, याला कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणतो. दुसरं वाक्य पहा, ही केम he saw and he conquered. यामध्ये तीन वाक्य आहेत. पहिली दोन वाक्य कॉमा दिलेला आहे. शेवटचं वाक्य दोन वाक्य अँड न जोडलेली आहेत. ही केम
ही सॉ अँड ही कॉन्कर्ड हे जगदत्ता सिकंदरच्या बाबतीत वर्णन केलं जातं. तर पहा, तिसरं उदाहरण पाहू आपण. तिसरं उदाहरण जसं अँडची 2 वाक्य पाहिली, पहिल्यात 2 वाक्य आहेत तर दुसऱ्यामध्ये 3 वाक्य आहेत. बटचं वाक्य पहा. रमेश इज पुअर बट ही इज ऑनेस्ट. म्हणजे तर इथं 2 वाक्य कशाने बोललेले आहेत? हा, तुम्ही सांगू शकता का? तर बटने जोडलेले आहेत. रमेश इज पुअर हे वाक्य आणि ही इज पुअर, ही इज ऑनेस्ट दुसरे वाक्य. तर चौथं उदाहरण आपण याचं पाहू. डू ऑर डाय, करा किंवा मरा, हा संदेश महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीयांना दिलेला होता. इथेही 2 वाक्य आहेत, ऑर न जोडलेले आहेत. तर कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय? तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेन क्लॉजेस किंवा साधी वाक्य अँड बट ऑर नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज, अनेक उदाहरणं देता येतील पण आपण वेळेवर केलेली जोडलेली असतात, त्याला कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतो. तर तिसरा जो प्रकार आहे तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तिसरा कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. यामध्ये एक मिश्र वाक्य. उदाहरण पाहू आपण. When I read the news, I became very sad. 2 वाक्य. या वाक्यामध्ये 2 क्लॉजेस आहेत. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा एक पेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. इथं एक आय बिकेम व्हेरी हॅपी हा मेन क्लॉज MC म्हणून हा आहे. तर व्हेन आय रेड द न्यूज हा SC सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मेन क्लॉज काय, सबऑर्डिनेट क्लॉज काय आपण गेल्या वेळेला पाहिलेला आहे. इथं एक मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहता. I know that Ramrao decided to settle down in a village because he never likes city life. तर ह्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आणि 2 सबऑर्डिनेट क्लॉजेस आहे. मेन क्लॉज कोणता आहे? तर आय नो हा मेन क्लॉज आहे MC म्हणून. आणि दॅट रामराव डिसाइडेड टू सेटल डाऊन इन अ विलेज हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि दुसरा त्याच्या पुढे बिकॉज ही नेव्हर लाईक सिटी लाईफ हा सुद्धा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 सबऑर्डिनेट क्लॉज आलेले आहेत. पहिला सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे हा दॅट रामराव डिसाइडेड टू सेटल डाऊन इन अ विलेज हा नाउन क्लॉज आहे आणि तो या वाक्यामध्ये नो या वर्बचा काय म्हणून आलेला? ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. ऑब्जेक्ट. तर बिकॉज ही नेव्हर लाईक सिटी लाईफ हा दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे. तो रामराव डिसाइडेड टू सेटल डाऊन इन अ विलेज यामधील डिसाइडेड या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो.
आपल्याला क्लॉजचं जास्त डिटेल जाण्याची गरज नाही. तर सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. तर अशा प्रकारे आपण वाक्य म्हणजे काय, त्याचे पार्ट कोणते, प्रेडिकेट पार्ट, सब्जेक्ट पार्ट आणि प्रेडिकेट पार्ट. वाक्याची रचना इंग्रजीमध्ये एस प्लस व्ही प्लस ओ किंवा एस प्लस व्ही प्लस सी असते. सेंटेन्स कॅन बी ऑफ वन वर्ड, वाक्य हे एका शब्दाचं असू शकतं आणि वाक्याची ऑर्डर बदलू शकते हे पाहिलेलं आहे. कधी कधी एस व्ही रचना येते, कधी कधी एस ओ येते, रचना बदलते. आणि त्यानंतर क्लॉज वरून म्हणजे वाक्यात असणाऱ्या क्लॉजच्या संख्येवरून वाक्याचे प्रकार पाहिले. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल सेंटेन्सच्या आणखी अर्थावरून प्रकार पडतात 4. त्या 4 प्रकारांची आपण माहिती घेऊ. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला परीक्षेमध्ये आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ सेंटेन्स असा प्रश्न येतो. आपल्याला वाक्याचा बदल करता आला पाहिजे. कंपाऊंडचं सिंपल, सिंपलचं कंपाऊंड अशी वाक्याचं चेंज करता येणं गरजेचं असतं. तो काय आपल्याला 12वीच्या पुढे म्हणजे 12वीला असतो हा भाग. मेक सिंपल सेंटेन्स, मेक कंपाऊंड सेंटेन्स, मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स. परंतु इथं आपण वाक्याचा प्रकार ओळखता येणे इथपर्यंत माहिती गरजेचे आहे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढे फॉरवर्ड करा आपल्या मित्रांना. कमेंट बॉक्समध्ये कमेंट नोंदवून आपली मते कळवा. थँक्यू व्हेरी मच.